ठीक आहे, स्ट्रक्चर त्यांनी बदललेलं आहे. आपण 6 वर्ष पूर्ण झाले पहिलीच जायचो. आम्हाला तर माहितच नाही, आमच्या काळात ते नव्हतंच. अंगणवाडी बालवाडी वगैरे काही नव्हतं आम्हाला तसं. आम्ही फार मुक्त होतो 6वी पर्यंत. त्याच्या पलीकडे 10वी पर्यंत पण तसे मुक्त होतो. पुढं BA MA झाल्यानंतर लक्षात आलं की आता करायचे म्हणून. तुम्हाला तर बालवाडीमध्ये तुमचे पालक सांगतील बाबा तुझं काय स्वप्न आहे म्हणून सांगतात का नाही. परंतु पालकांना आवाहन करत असतो की इतकं मोठं बर्डन त्याच्यावर टाकलेलं पाहिजे, फ्री असले पाहिजे, फ्री. मिस्टर फराक बाबा सातत्याने उदाहरण देत असतो की जाणीवपूर्वक. म्हणजे पूर्णपणे घरी त्याची कुठल्याच प्रकारची परिस्थिती शिक्षणाची किंवा वातावरण काहीच नव्हतं. कोणाचंच बंधन नाही, आईचं नाही, वडिलाचं नाही, काहीच नाही. मोकार फिरायचं कुठे काही करायचं. आणि तो देशाचा राष्ट्राध्यक्ष बनतो. त्याचं घर पाहण्यासाठी सर मी 19 मध्ये हवाई स्टेटला गेलो होतो. तिथे काय करतात सध्या अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर तर ते एका मॅनेजरचं काम करत होते. ते अध्यक्ष पद संपल्यानंतर एका चांगल्या नामांकित हॉटेलमध्ये मॅनेजमेंट व्यवस्थापनाचं काम ते करत. म्हणजे काम करण्याची जी काही आपली उर्मी असते, जी काही पद्धती असते आपल्या अंगावर, त्याच्यात लाज वाटण्याचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही आहे. आम्ही आता जपानला होतो सर, आम्ही गेलो होते रूम साफ करण्यासाठी म्हणून एक विद्यार्थीने असं वाटलं ते ऑफिसर आहे कोणते आणि ते रूम साफ करण्यासाठी आली होती. म्हणजे जागतिक पातळीवरच्या संधी जर आपल्याला घ्यायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे, स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यावं लागणार आहे. ते शिक्षण आपल्याला याच्यामध्ये मध्ये दिलेलं आहे.